भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरामध्ये मॉकड्रिल करण्याचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये देखील मॉकड्रिल जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मॉकड्रिलसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आता ज्या ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर फायरचं साहित्य असेल, त्याचबरोबर या ठिकाणी प्रथम उपचाराचं जे साहित्य आहे ज्यावेळी खऱ्या अर्थानं परिस्थिती उद्भवेल त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मदत कार्य राबवता येईल याचं जे मॉकड्रिल आहे त्याचं जे प्रात्यक्षिक आहे आज ते सादर केलं जाणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकच्या KTHM कॉलेजच्या मैदान परिसरामध्ये सध्या हे मॉकड्रिल होणार आहे आणि या ठिकाणी नागरी संरक्षण दलाचे जे संपूर्ण जवान आहेत, त्याचबरोबर कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या ठिकाणी ते प्रात्यक्षिक आता सादर करणार आहेत। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी त्यांना जे काही सूचना आहेत, इन्स्ट्रक्शन जे आहेत ते त्यांच्या अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल आणि आपत्तीच्या वेळी कशा पद्धतीने या ठिकाणी मदत कार्य केलं पाहिजे, बचाव कार्य केलं पाहिजे याचे जे प्रात्यक्षिक आहे ते आज सादर होणार आहेत। देशभरामध्ये याचे प्रात्यक्षिक जे आहेत ते आज सादर केले जाणार आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनच या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत। सर, आपल्या महाविद्यालयामध्ये आज मॉकड्रिल होत आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सध्या सुरू आहे? सर्वात प्रथम जिल्हाधिकारी लेवलला आणि नागरी संरक्षण दलाने आमच्या या महाविद्यालयाच्या ग्राउंडची निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी तयारी आहे। आमच्या महाविद्यालयामध्ये NCC, NSS आणि नेव्हलचे जे विद्यार्थी ते सुद्धा या ठिकाणी भाग घेणार आहे आणि सर्वांनाच उत्सुकता आहे की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि विशेषतः अंतर्गत सुरक्षासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या दृष्टीने आपली सगळी तयारी असते। आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आहेच, परंतु सर्व नागरिकांना देखील हा इव्हेंट बघायला मिळावा आणि या प्रकारे कसं ड्रिल करता येईल या दृष्टीने आम्ही सुद्धा त्यावरती तयारीत आहोत आणि अतिशय उत्कृष्ट अशी तयारी जिल्हाधिकारी लेवलला झालेली आहे। मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं कौतुक करून या महाविद्यालयाची निवड केली आणि आपण सर्वच या ठिकाणी तयारीत आहोत एवढंच या ठिकाणी प्रसंगी सांगतो। थँक्यू। आपल्यासोबत नागरी संरक्षण दलाचे या ठिकाणी अधिकारी देखील आहेत। सर, आपले जे या ठिकाणी पथक आहे, आपले कर्मचारी असतील, त्याचबरोबर आपले गार्ड असतील, या सर्व या ठिकाणी आलेले आहेत। आता जी उत्सुकता आहे ती होणाऱ्या मॉकड्रिलची कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी सुरू आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी सायरन असेल, त्याचबरोबर फायरचं किट असेल, प्रथम उपचाराचं असेल, अशा सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी आणण्यात आल्या आहे। आता कशा पद्धतीनं आपण सूचना देत आहेत, काय नेमकं परिस्थिती उद्भवल्यावरती केलं जाणार? महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण कार्यालय संचालनालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार आम्ही उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मॉक ड्रिल जी आहे ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे। याच्यामध्ये प्रथम युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर एक सायरन वाजेल आणि त्या सायरन जो आहे तो कमी जास्त जेव्हा वाजतो तर त्यावेळेस ती धोक्याची सूचना असते आणि जेव्हा शत्रूचे विमानं किंवा सर्व बाबी निघून गेल्यानंतर क्लिअर जेव्हा होतं त्यावेळेस एक सायरन वाजवला जाईल, तो कंटिन्यू राहील। याच्यानंतर आमचे जे ऑफिसर आहेत त्या ठिकाणी सर्वे करतील, त्या सर्वेमध्ये पाहतील का कुठे कुठे का आग लागलेली आहे, जखमी कुठे आहेत आणि मग त्यानुसार त्याचं रिपोर्टिंग कंट्रोल रूमला केल्यानंतर कंट्रोल रूमच्या आदेशानुसारच आम्ही त्या ठिकाणी आमची जी फायर फायटिंगची टीम आहे, आमची फर्स्ट एडची टीम आहे, आमची रेस्क्यूची टीम आहे, ती ज्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना फर्स्ट एड करतील आणि फर्स्ट एड सेंटर जे आहेत, ॲम्ब्युलन्स जे आहेत, प्रथमोपचार केंद्र आहेत, दवाखाना जो आहे तर त्या ठिकाणी ते सर्व व्यक्ती जे आहेत जखमी व्यक्तींना वाहून नेतील। सर्व क्लिअर झाल्यानंतर, सर्व काम झाल्यानंतर पुनश्च सर्व क्लिअर झालेलं आहे असा रिपोर्ट जो आहे संबंधित अधिकारी ICO म्हणून मी काम पाहतो आहेत तर मला त्या ठिकाणी करतील आणि मी संबंधित वरील अधिकाऱ्याला याबाबत सूचना आणि माहिती देईल आणि त्यांनी जर पुढील काय आदेश दिला तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जे मॉकड्रिल आयोजित करण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवरती आता सर्व जी तयारी आहे ती KTHM महाविद्यालयामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मॉकड्रिलच्या अगोदर या ठिकाणी जो सराव आहे तो देखील या ठिकाणी नागरी संरक्षण दलाच्या या जवानांकडनं या ठिकाणी आपल्याला केलं जात असल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे जे आता मॉकड्रिल होणार आहे त्याच्याकडे त्या सर्वांचंच लक्ष लागून आहे, त्याची उत्सुकता देखील आहे। नेमकं हे मॉकड्रिल कसं असणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।